तुम्ही जर गोव्याला येणार असतील तर हा पॉप्युलर स्पॉट बघायला अजिबात विसरू नका. तुम्ही गोव्यामध्ये येत असेल तर इथे नक्की विजिट करा. आज आम्ही आलो आहेत अगवाडा फोर्ट गोवामध्ये आणि हे गोव्यामधील खूप पॉप्युलर स्पॉट आहे. इथे तुम्हाला व्ह्यूज खूप छान बघायला मिळतील. तुम्ही इथे संध्याकाळी येणार असाल तर खूपच छान, कारण की जर ओपन स्पेस आहे. जर दुपारी येणार असाल तर तुम्हाला ऊन सहन होत नसेल तर खूप ऊन लागेल. सकाळी 9 वाजतासुद्धा येऊ शकतात. संध्याकाळी 5पर्यंत इथे एंट्री देतात. याची एंट्री फी आहे 25 रुपये आणि जर फॉरेनर असतील म्हणजे विदेशी तर याच्यासाठी एंट्री फी आहे 300 रुपये. तुम्हाला जर ऑनलाईन पे करायचे असतील तर ते 20 रुपये घेतात, पण त्यासाठी एक फॉर्म येतो आपल्याला भरायला देतात, म्हणजे की मोबाईलमध्येच येतं. थोडे डिटेल्स टाकावे लागतात म्हणजे. तर वेळ जर घालवायचा नसेल आतमध्ये एकदा तिकीट दाखवायचं, एंट्री करायची. पण याचा संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. बघ इथून आम्ही निघालो आणि येताना मार्केट होतं, म्हणजे की शॉप होते. तर एक शॉप आम्हाला दिसलं जिथे बार्गेनिंग करायची काहीच गरज नाही. तिथे रेट मेन्शन केलेला आणि तो रेट द्यायचा. ते रेट मेन्शनच केलेले आहेत. 400, 500, 600, 700 रुपयापर्यंत मिळतात. बसलाय मस्त. तर आम्ही एक शर्ट घेतला, हा 600ला, लहान मुलांचे 300ला आहेत. तर आम्ही चाललो. मला हवा होता तसा नाही मिळाला. म्हणजे आता आम्ही जिथे स्टे केला आहे तिकडे स्विमिंग पूल आहे आणि तिकडे ट्रिपला नेतो आहे. ॲक्च्युली ट्रिपला 6 वर्ष झाली, पण आम्ही कधीच त्याला स्विमिंग पूलमध्ये नाही नेला. तर फर्स्ट टाईम जाईल. असं नाही की गेलो नाही, फक्त पाय बुडवलेत. आज फर्स्ट टाईम तो जाईल. मग हॅपी? Yes! किती हॅपी? खूप हॅपी, एक्साइटेड आहे मी. फर्स्ट टाईम जाईल असं सांग. हे फर्स्ट टाइम जाईल खरंच. ए बस बस बस, जास्त पुढे नको जाऊ. बस बस, त्याच्या पुढे नाही जायचं द्वीप, हाईट जास्त आहे. इथे जिम पण आहे. हा बघा वरती. गेलो नाही अजून, कारण आता वेळच नाही मिळाला. कारण अर्धा दिवस तर आमचं गेला वाया, म्हणजे चेकिंग टाईममध्येच गेला आमचा टाईम. पाणी इथे जाते. बीच द्वीप यायचं. थंडी लागते ना? हो, कापतोय तरी पण सांगतो थंडी नाही लागत.
झाली त्याची हौस, म्हणजे आम्हीच सांगितले निघ, कारण थंडी खूप लागत होती तेव्हा तो निघाला, नाही तर तो अजून राहिला असता. दीपला इतकी थंडी लागली तर तो कापत आहे. मग केटलमध्ये पाणी गरम केलं, त्याला पाणी देते. आता पाणी देते, मग त्याला बरं वाटेल. त्याच्यानंतर मला निघायचं सुद्धा आहे. पाणी खूप थंड होतं स्विमिंग पूलचं. त्याला मी आधीच वॉर्निंग केलेली की नको जाऊ, आजारी पडशील. आणि आता हळूहळू तेच होते, त्याला खूप थंडी लागते. आता आम्ही चाललो म्युझियममध्ये, आणि सकाळपासून माझा इथे ड्रेसचा लेबल होता, माझंसुद्धा लक्ष नाही गेलं. आता ते व्हिडिओत आलं आहे की नाही माहिती नाही, जरी आलं असेल तरी पण आता व्हिडिओ तर टाकावेच लागणार. तर ठीक आहे, होतं असं कधी कधी. मग घाई गडबडीत ते लेबल काढायचं राहून जातं. आता आम्ही निघतो, आता जातो म्युझियममध्ये. आता 6:30 वाजले. नॉर्मल पाण्याने तोंड धुतलं का? मास्क काम करूंगा ना, स्विमिंग पूल के पानी से ही दूंगा, अच्छा रहेगा मेरे लिए. मज्जा नहीं स्विमिंग पूल मध्ये. हाँ कोणता करायचा? तो म्युझियममध्ये, वॅक्स म्युझियममध्ये तुम्हाला 250 रुपये चार्जेस आहेत पर पर्सन. इथे फिश ॲक्वेरियम आहे, त्याचेसुद्धा 250 आहेत. इथे एक सिनेमा दाखवण्यात येईल, त्याचेसुद्धा सेम प्राईज आहे 250 रुपये. बिगेस्ट ॲक्वेरियम आहे. जिथे जायचं असेल तर तिकीट मी आधी दिलेलं आहे की तिथे. आता चाल मी एकटा पाठव, एकटं नाही लाऊड मिळत. मोबाईल चार्जिंग करायलाच विसरली. आता मला बीचवर सुद्धा जायचं आहे, तर वेळ मिळाला तर जाऊ आणि मग त्याच्यानंतर शॉपिंग करू. रेस्टॉरंटमध्ये सध्या थंडी खूप लागली. स्विमिंग पूलमध्ये झाल्यानंतर माझ्या जवळच बसला आहे. तर आम्ही प्रॉन्स थाली आज ऑर्डर केले. त्याला डोसा पाहिजे, बघा तर मिळालं. थंडी लागले ना, स्विमिंग पूलमध्ये जाणार तरी पण त्यात आमची जेवतो. ट्रिपला मसाला डोसा पाहिजे होता, पण आता रात्री इथे अवेलेबल नाही आहे.
त्याने ऑर्डर केलं लॉलीपॉप. गरम आहे. मी ऑर्डर केले प्रॉन्स थाली. प्रॉन्स थाली आली आहे. मध्ये रायता आहे, सॅलड आहे, लोणचं आहे. तर फिश करी आहे, म्हणजे सुद्धा करीच आहे पण वेगळ्या फ्लेवरमध्ये आहे. त्यानंतर हे प्रॉन्स आहेत आणि ही आहे रोटी दिलेली आहे त्यांनी. टेस्ट करते. आता वाजले 10 आणि आम्ही आलेत. मी वन पीस घेतला. हाफ सुद्धा तर माझा नाईला जाईल. आवडत नाही तरी पण घ्यावे लागतात. तर हा असा घेतला. आता बघू कसा दिसतो उद्याला. तर ह्याचे त्याने काहीतरी 750 सांगितलेले. मी 550ला घेतला. नंतर बाकी चप्पल वगैरे ते घेतलं आहे. उद्याचा व्लॉगसुद्धा नक्की पहा. पुन्हा भेटूया. बाय.